त्यांना त्रास झाला असं ते शॅम्पू घेऊन त्याच्या रिकामे सॉकेट वगैरे जर असतील खाजीव नाही म्हणत नाही ते फंगल इन्फेक्शन कमी हो आणि त्याच्यात स्टेरॉइड पण आहे त्याच्यामुळे खाज कमी होते आणि अँटी फंगल आहे त्याच्यामुळे फंगस कमी आम्ही स्वतः सांगत येतो पाणी येणार त्याचं पाईपलाईनचं तर ते पिण्यास योग्य आढळलंय पाणी मी विकत घेतो ग्रामपंचायतून आम्हाला ते पाणी पुरवलं जातं पिण्याचं नाही त्याचं पिण्याचं पाणी कुठून घेतात पिण्यासाठी किंवा आपल्या शरीराची काळजी घ्यायची व्हिटॅमिन किंवा मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट असतील हे आपण घ्यायचे आहेत आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आपल्या ANM भगिनी आणि डॉक्टर्स यांच्या माध्यमातून ज्या काही ट्रीटमेंट आपल्याला प्रिस्क्राईब केलेली आहे ते आपण योग्य पद्धतीने घ्यावं। काही ठिकाणी जी अँटी फंगल ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणाला थोड्या रॅशेस आलेले आहे तसं झालं तर तात्काळ आरोग्य यंत्रणेच्या आपल्या माध्यमातून त्यांना कळवावं जेणेकरून त्याची सुद्धा आपली ट्रीटमेंट घेता येईल। खाज येणे किंवा एखाद्या वेळेस त्यावर आता मागील एका गावामध्ये आणि इथं जे जाणार असलेले ज्यांना पण थोडंसं पुस्टूल्स तयार झालेले तर त्याच्यासाठी आपल्याला अँटीबॅक्टेरियल ट्रीटमेंट सुद्धा आपण चालू केलेली ऑलरेडी या गावामध्ये आणि इतर गावामध्ये सुद्धा आपण चालू करणार आहे। आणि कुठल्याही प्रकारची काही काळजी वाटली तर निश्चित फोन करायचा आणि ते आपली समस्या सोडून घ्यायच्या। धन्यवाद। त्याचे सुद्धा सॅम्पल आपण घ्यायला लावले। आपण ग्रामीण भागामध्ये जे साबण वापरतो त्याचेही सॅम्पल मला वाटते आपण काल त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। कोणी शॅम्पू वापरत असेल गावातला ते गावात विक्रीला आलेला तर त्याचे सुद्धा सॅम्पल घेतलेले आहेत। आणि त्याच्यात काही असं काही आहे का की ते साबण लावल्यामुळं किंवा तेल लावल्यामुळं एखाद्या होऊ शकते की बुवा एक्सपायरी झालेलं जसं औषध असते तसं त्या तेलामध्ये काही चुकीचे घटक असू शकतात किंवा साबणामध्ये असू शकतात शॅम्पूमध्ये असू शकतात। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की आपण जे तेल सध्या वापरतात याचंही थोडं सॅम्पल आपलं थोडं बाजूला ठेवा। तुम्ही जर कोणते साबणं वापरले असतील त्या साबणाचा किमान कागद किंवा ते साबण जर असेल तर ते साबणही आपण त्याला त्याच्यामध्ये पाहू की त्याच्यामध्ये काही चुकीचे घटक ज्यांनी साबण तयार केलं त्यांच्याकडून वापरले गेले का किंवा शॅम्पूमध्ये सुद्धा असू शकतात। तर या तिन्ही गोष्टीचे आपण काल फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरच्या माध्यमातून सॅम्पल काढलेले आहेत। याच्यावरही चालू आहे किंवा नेमकं तेलामुळं झालं की साबणामुळं त्या शॅम्पूमुळं की आणखीन पाण्यामुळं किंवा आणखीन याच्यामध्ये काही नवीन काही आहे का या सगळ्याचं हे सगळं संशोधन या ठिकाणी सायंटिस्ट लोक करणार आहेत। आपण निर्धास्त राहावं आणि थोडी जी काही यांनी काळजी सांगितली ती थोडी काळजी घ्यावी। त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आता जे बोलले त्या पद्धतीनं आपण स्वतःची काळजी त्या ठिकाणी ठेवावी एवढंच बोलण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलो। पण ठीक आहे हे असं जर त्या ठिकाणी काय होतं निश्चित याचं सगळं निदान त्या ठिकाणी ताबडतोब केलं जाईल आणि त्याच्यावर उपचार सुद्धा शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी तात्काळ केले जातील। धन्यवाद। तैनात केलेली प्रत्येक गावाला पण एक दिलं ना हो आणि हे सगळे आपल्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। फक्त आम्ही एवढी विनंती करण्यासाठी आलो की हा काही फार घाबरून जाण्यासारखा हा आजार नाही, थोडा विचित्र आजार मात्र नक्की की ज्याला आपण केस म्हणजे आपण आपलं सौंदर्य त्याच्यावर तर आपलं अवलंबून असतं आणि विशेष करून त्यात महिलांमध्ये मोठं काळजीचं वातावरण आहे, लहान मुलांमध्ये आहे, मुलींमध्ये आहे आणि आपल्यामध्ये ते असतील की बघ केसासाठी आपणही बरेचसे प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून। पण निश्चित याचं एकदा चांगलं हे सगळे शास्त्रज्ञ या ठिकाणी आल्यानंतर निदान करून लवकरात लवकर हा जो आजार आहे हा दुरुस्त होण्यासाठी सर्वतोपरी सर्व ठिकाणावरून आपण प्रयत्न त्या ठिकाणी करू। आम्ही फक्त आपल्या सगळ्यांना धीर देण्यासाठी
ज्यांना कोणाला हा आजार झालेला आहे त्यांना सुद्धा धीर देण्यासाठी की घाबरून जाण्यासारखं काही नाही. आता ज्या ठिकाणी आता ऐकले या लोकांना पुन्हा नवीन केस निघायला लागलेली, म्हणजे असं काही नाही की ते एकदा गेले की पुन्हा येणार नाहीत, पण थोडा त्रास आहेच म्हणा सुद्धा मानसिक म्हणा, त्याचं काही असं काही आपल्याला काही दुखत नाही व त्याच्यामुळं काही फार मोठं नुकसान म्हणजे असं नाही, पण एक मानसिक त्रास निश्चितच त्याच्यामुळं त्या ठिकाणी लोकांना होतो. पण हा आजार आता याच्या अगोदर कुठं दिसला नाही. आपल्याही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर हे शेगाव तालुक्यातलीच गावं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात आलेली. नांदुऱ्यातलं मला वाटतं कोणतं गाव, वाडी म्हणून फक्त एक नांदुऱ्यातलं गाव, ते लागूनच असं यायला. किती दूर आहे तिथून? सॅम्पलमध्ये 14 गावं नाहीत, तर 14 सॅम्पल आहेत. आपण 11 गावाचे 33 सॅम्पल दिले होते. तर त्या 33 पैकी 14 सॅम्पलमध्ये थोडं प्रमाण नायट्रेटचं जास्त होतं, पण त्याच्यामुळं काही केस गळती होत नाही. आणि नेमकं याच्यावर हा थोडा संशोधनाचा विषय आहे. हा काही गंभीर आजार वगैरे ज्याला आपण असं म्हणतो तशापासून हा काही प्रकार नाही. आणि याच्यासाठी आता दिल्लीवरचे डॉक्टर उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचत आहेत. पुन्हा आपण आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा दिल्लीवरून आपण बाहेरून पाचारण केलेले आहेत. होमिओपॅथीचे डॉक्टर पण आपण बोलवतो, युनानीचे पण डॉक्टर बोलवतो, की ज्यांच्याजवळ प्रत्येक ह्या ज्या काही डॉक्टरची पेशा आहेत त्यात वेगवेगळ्या पॅथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनं त्यांनी करून याच्यावर आपापल्या पॅथीच्या त्याच्यावर औषधी त्यांनी काढलेली आहेत. आणि म्हणून आयुषची संपूर्ण टीम उद्या येत आहे. आणि ICMR जे संशोधन करणारे एक आपल्या भारतातली सर्वात मोठी आणि सर्वात उच्च संस्था ज्याला आपण म्हणतो, अशा रिसर्च सेंटरचे लोकसुद्धा दिल्ली आणि चेन्नईहून आपण तातडीनं त्यांना बोलवलेलं आहे. उद्यापर्यंत ते पोचतील आणि आपल्या सगळ्यांचं जे जे काही असे पेशंट घडलेले त्यांचं बारकाईनं निरीक्षण करून त्याच्यावर संशोधन करून पुन्हा जे काही लोकांना झाला नाही ते होणार नाही याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि ज्यांना या आजार झाला किंवा ज्यांची केस गळती झाली यांनी पुढं काय काळजी घेतली पाहिजे किंवा कुठली औषधं घेतली पाहिजे याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी ते करणार आहे. सर्व आम्ही लोक त्या ठिकाणी म्हणजे मी खासदार केंद्रातलं मी सुद्धा आरोग्य विभागाचाच मंत्री आहे. आपले आकाशदादा भटकर असतील, आपले आमदार आता मंत्री झालेले आहेत, ते आपले एक विचित्र आजार ज्याला आपण म्हणू याचा अनुभव कधी पहिले कधी आला नाही किंवा देशभरामध्ये सुद्धा कुठं असं कधी घटनाही घडला नाही. पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांची केस गळती त्या ठिकाणी सुरू आहे. डोक्याला खाज येणं, केस गळती होणं आणि नंतर काही खाजवल्यामुळं काय त्याला थोड्या फुटकुळ्या येणं आपण ज्याला म्हणतो असं या ठिकाणी आलेलं आहे. तर सर्वांना ही विनंती की घाबरून जाण्यासारखा हा काही मोठा विषय नाही. ज्या लोकांचे पूर्ण केस गेले होते त्यांना पुन्हा केस यायला लागलेले आहेत. आणि याच्यावर आपले संपूर्ण बिलकुल आम्ही दिल्लीपासून तर गावापर्यंत, कालवड गावापर्यंत सगळी यंत्रणा याच्यावरती लक्ष ठेवून आहे. उद्या दिल्लीचे आणि चेन्नई म्हणजे मद्रासहून सुद्धा आपण डॉक्टर लोक याचं निदान करण्यासाठी की नेमका हे कशामुळं होतं हे कळायला पाहिजे आणि का होतं हे जर कळलं तर त्याच्यावर योग्य ते उपचार आपल्याकडे सगळे आहेत. याचे आपण बरेचसे पाण्यामुळं होईल असं आपल्याला वाटत होतं म्हणून आपण या सगळ्या गावचे पाण्याचे नमुने पाठवलेत. पण तसे पाण्याच्या नमुन्यामध्ये काही असं की ज्याच्यामुळं केस गळतील असे काही घटक त्याच्यात आढळलेले नाही.